ध्येय गाठण्याचं काम आहे त्या ठिकाणी वीर्य अतिशय आवश्यक आहे. आता 12वीचा निकाल लागला. संभाजीनगरची तनिषा बोरमालेकर 100%पैकी 100% गुण मिळवले. असा कोण गाव नाही. वीर्य कमी प्रयत्न नसले केले तिच्या आई वडिलांचे, तिच्या शिक्षकाचे, तिचे स्वतःची मेहनत आहे कामाची. हे सम्यक वीर्य आहे. हे वीर्य उदाहरण आहे. अतिशय ताकद आलेले काफीचं होणारे विद्यार्थी UPSC MPSC कमर तोड अभ्यास करतात, 10 वर्ष तयारी करतात, तेव्हा कुठं त्यांना सक्सेस मिळते. सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपण वीर्य हा समजून आपल्या अंगी बाळगला पाहिजे. हा लोकांना सुंदर असा व्यंग कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 1 महिन्यापासूनचे प्रयत्न आहेत. मी आमला सांगत आहे मीटिंग घेतली असेल, नियोजन केलं असेल, तेव्हा पेंडारी उभारल्या, कोण काय पाहुणे बोलवायचे, कोणाला कोणतं काम करायचं, हे सगळं नियोजनासाठी कमीत कमी 1 महिना लागतो. आणि हे प्रयत्न कसे केले आता मागे येणार नाही. कारण 2-3 वर्षापासून जर हा कार्यक्रम होत असेल तर पुन्हा त्या कार्यक्रमाचं स्वरूप वाढेल. हे वीर्य योग्य प्रयत्न केल्याचे चांगले परिणाम आहेत. म्हणून तिसरा गुण आहे वीर्य. आणि तो या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या अंगी बांधवण्याचा योग्य प्रयत्न करूया. परत सांगायचं म्हणजे 2 वर्ष 11 महिने सरकारचं बाबासाहेबांना निरोगाचं तब्येतीचा विचारही न करता संविधान दिलं. प्रत्येक माणसाची दखल घेतली. प्रत्येक माणसाची सजीवाची जिवंत झाड जोडलं तरी आपल्याला प्रत्येक सजीवाची दखल घेऊन उच्च वीर्य काढण्याचा मार्ग हे सुद्धा वीर्याचं उदाहरण आहे. वीर्य. त्यानंतर चौथा जो सद्गुण आहे तो नैष्क्रम्य. नैष्क्रम्य म्हणजे बुद्ध म्हणतात सुखाचा त्याग. राजकुमार होते सिद्धार्थ ऐश्वर्य डोळण घालत होतं. ऐश्वर्य केला गृहत्याग केला, परिग्रह धारण केली कशासाठी? सुखमुक्तीच्या मार्गासाठी. आपण खूप पुण्यवान आहोत की बुद्धाचा एवढा चांगला धर्म आपल्याला मिळालेला आहे. हे नैष्क्रम्याचं उदाहरण आहे. हिंदू कौटिल्य अमान्य झाल्यामुळे नागाजातांनी मंत्रिपदाचा त्याग केला. ते आहे नैष्क्रम्य त्याग. आता खरी सुखाचा त्याग. आपल्याला सुख पाहिजे, सुखाचा त्याग कसा करायचा? तर आपण आपले जीवन जगत असताना आपण काही धन संपत्ती पैसा जो काही कमावतो त्या आणि आपण त्याला चिकटून राहतो. खूप आसक्ती निर्माण होते आपल्याला. खूप आसक्ती निर्माण होते. तो आणखी आपण संचय करतो. तर त्यापासून आपण हळूहळू दूर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ते जर आपल्या हातातून गेलं तर भयंकर दुःख येते. कारण आपली त्या प्रती खूप आसक्ती असते. कोणाचं एखादं काही करू द्या भयंकर दुःख होते. कारण आपली त्या वस्तूविषयी असलेली आसक्ती. मग बुद्ध एवढा जीवाच्या करतात, शरीराच्या धारण करतात. आपण प्रयत्न करू नाही शकत. विपक्षला केली मी केलाय 10 दिवसांनी हरिपूरला गेला. मला वाटतं 14-15 वर्ष झाली. कमीत कमी 10 दिवस माझा संसाराचा त्याग केला. त्यांनी दिलेलं जेवण खाल्लं, त्यांनी दिलेलं अंतरणावर झोपली, सगळं काही त्यांच्या मताने केलं. 10 दिवस मी माझ्या संसारापासून माझे लहान जखम मुलगा होता माझा मोठा, तो 3 वर्षाचा होते. 3 वर्षाचा घेऊन मी विसर्जना शिबिर केला. त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू त्यागाची सवय होते आणि आपण सुखाच्या दिशेने जाऊ लागतो. आता आपण बुद्धासारखं घ्यायला पाहिजे असं नाही आहे, पण आपण तो समजून हळूहळू आपल्या अंगी बांधवण्याचा प्रयत्न करू शकतो. नैष्क्रम्य रमाई माता रमाई संसाराचा त्याग केला. तिला नसेल आपण आपल्या मुलीसोबत राहावं, आपण आपल्या मुलाचा सांभाळ करावा. केला ना त्याग भयंकर अंगाला केला का बघा. तो आहे त्याग. आपले आदर्श आहेत रमाई यांचा पाठ आहे. परत जे विद्यार्थी दशा आहे, विद्यार्थी दशामध्ये जे मुलं अभ्यास करतात ते आपल्या झोपेचा त्याग करतात. झोपण्याला बी काढून चहा पितात.
तेव्हा ते सक्सेस होतात. जेवणही कमी करतात म्हणजे जेवणाचा आणि झोपेचा त्याग करतात विद्यार्थी. हे सुद्धा नैष्क्रम्य